मांजरम यांनी 2100 रुपयाची भेट दिलेली आहे मंदिराला। हनुमंत गंगाधर पालिमकर कवटेकर यांनी पण 200 रुपयाची देणगी दिलेली आहे। सुरेश शशिकांत शंकरनगर यांनी पण 500 रुपयाची देणगी दिलेली आहे। माधव दारशेवाडी युवती यांनी पण 50 रुपयाची देणगी दिलेली आहे। मंगलबाई युवतीकर 50 रुपये, सकुबाई बाचेगाव 50 रुपये, कविताबाई धुप्पा 50 रुपये, अरुणाबाई वडजे रातोळी 100 रुपये, हनुमंत गोहिल थडी बोरगावकर 100 रुपये, सार्थक बोईनवाड नाना पल्ले सार्थक बोईनवाड नायगाव 100 रुपयाची भेट दिली। धन्यवाद। वाडीला कोण बोलावले ते बघ वाडा गेला का रे हरबाई नारायण कत्ते 1000 रुपये। शक्ती आहे शक्ती जाऊन हरिभाई नारायण कत्ते 1000 रुपये, हवगी संजय चादरकुटे 500 रुपये, शिवराज चापोले 200 रुपये हे या कार्यक्रमाकरता महाप्रसादाकरता दिलेले आहे। हरी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, पवन सूत हनुमान महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभु रामचंद्राय नमो नमः। आई से बोलता हनुमंता संतोषला श्री रघुनाथ, स्वानंदे सुखे डुलता पाटी थापटीत कपिती। श्री संतांच्या माता चरणावरील साष्टांग हे करी दंडवत। पुण्य पावन पवित्र असणारी ही मांजरमवाडी पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या या त्रिवेणी संगमात श्री संत वाल्मिक ऋषी मारुतीराया आणि जगाचे मायबाप असणारे पांडुरंग परमात्मा विठ्ठल रखुमाई या भगवंताच्या दारामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्त्याचं माध्यम साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळा या ठिकाणी अतिशय आनंदाने पार पडत आहे। सज्जनो मायबापो, पहिला प्रथम देवादिदेव रामचंद्र प्रभू त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर नतमस्तक होऊन मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रुती सज्जन मायबाप माता भगिनी सर्व साधू संत मंडळी वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध बाहेरून आलेले सर्व वाचक सूचक सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन
लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळ्यातला हा तिसरा अध्याय आणि तिसऱ्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. सज्जनो मायबापो, आयसे बोलता हनुमंत संतोषले श्री रघुनंदन स्वानंदे सुखे डुलत पाठ तापटीत कपीचे. आयसे बोलता हनुमंत, आयसे कैसे मामा, बरोबर आहे ना. याच्या अगोदरच्या अध्यायामध्ये म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये मारुती रायानं भगवान रामचंद्र प्रभूला बोलले, काय म्हणलेत मायबापू, स्वामीस एवढी कोण चिंता, दिव्य औषधी समर्थ मज सारका दूत असता क्षणार्धता आणेन. अशा प्रकारचं मारुती रायानं भगवान रामचंद्र प्रभूला बोललेलं होतं आणि म्हणून असणार रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी आनंदानं डुलू लागले, बरं काय. आणि डुलून त्या ठिकाणी मायबापू मारुती रायाला जवळ घेतलं. स्वानंदानं डुलत मारुती राय अतिशय प्रेमानं त्या मारुती रायाच्या मुखावरून डोक्यावरून हात कुरवाळू लागलेले आहेत. बघा मायबापू, तुम्ही आम्ही सुद्धा जगात वावरते वेळेस चांगल्या प्रकारचं जर बोलल्या, चांगल्या प्रकारचं जर आचरण केल्या, चांगलं प्रेम जर जगाला दिल्या तर मोठे माणसं असणारे जवळ घेतात आणि प्रेमानं आपल्या डोक्यावरून हात फिरवतात. म्हणून तुम्ही आम्ही काय करावं मायबापू, तर या जगामध्ये वागते वेळेस चांगल्या विचारानं, चांगल्या त्या माध्यमानं आपण आचरण चांगलं करावं आणि एखाद्याच्या कामाला यावं. मारुती राया समोर रामचंद्र प्रभू हे मारुती रायाचे गुरु आहेत महाराज, सद्गुरु आहेत. आणि सद्गुरु माऊलीवर संकट आल्यामुळं मारुती राय असणारे त्या ठिकाणी आपल्या मालकाला शांत करू लागले. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा काय करावं मायबापू, जर आमच्यावर ज्याचा अधिकार आहे किंवा आमचे मालक आहेत किंवा आमचे सद्गुरुनाथ आहेत, त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण करणं हे या जीवाचं कर्तव्य आहे. म्हणून लक्ष्मण शक्ती ऐकावं आणि रामकथा असणारी आचरणात आणावं मायबापू. अशा प्रकारचा हा तिसरा अध्याय अतिशय गोड आणि रसाळ आहे आणि म्हणून हा कथा असणारे आपल्याला ऐकायचे आहे. बोला. सवेची बोले रघुराजा, सवेग सवेग उठवी पवनात मजा शीघ्र करून यावे काजा. बंधू राजा उठवावे. सवेची बोले रघुराजा, सवेग उठी पवन आत्मजा शीघ्र करून यावे काजा. बंधू राजा उठवावे. मारुती रायाला विनंती करून म्हणाले तर मारुती राया लवकरात लवकर उठा, बरं काय. आणि लवकरात लवकर आपलं कार्य सिद्धीला न्या आणि आपलं कार्य पूर्ण करून लवकरात लवकर इथं या. बघा मायबापू, आणि इथं येऊन माझा बंधू राजा उठवावे. बघा, रामचंद्र प्रभू आपल्या भावाबद्दलचं प्रेम, आपल्या भावाबद्दल अंतकरणातला भाव मारुती रायाच्या समोर मांडालेत मायबापू. रामकथा एवढी गोड आहे. रामकथा बारकाईनं चिंतन करा महाराज. कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जाण, पूर्वजांचे नवल कोण महापापी उद्धरती. रामकथा ऐकल्यावर महापाप्याचा उद्धार होते. मांजरमवाडीमध्ये मला वाटते जवळपास 40 वर्षापासून हे चालत आलेली कथा आहे महाराज. गाव लहान आहे पण मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे मायबापू. खरखरच त्या मांजरमवाडीच्या सर्व सद्भक्तांच्या चरणावर पुनश्च एकदा माझा प्रेमानंद साष्टांग दंडवत महाराज. पवित्र गाव आहे, सुंदर गाव आहे महाराज आणि स्वच्छ गाव आहे. आणि म्हणून मायबापू, तुम्ही आम्ही आमच्या भावावर सुद्धा प्रेम करावं. जसं रामचंद्र प्रभू आपल्या भावाबद्दल मारुती रायाच्या पुढे लोटांगण घातले, पाया पडले. म्हणून रामकथा ऐकावं आणि रामकथा आचरणात आणावं. स्वस्थ असो तुझे चित्त, स्वस्थ असो जीवित, प्रत्यंग समस्त सुंदर नाथ निज विजयी. मारुती रायाला आशीर्वाद द्यायलेत मायबापू, बरं काय.
कोण द्याले तर स्वतः मालक सद्गुरु माऊली असणारे जगाचा मालक म्हणजे रामचंद्र प्रभू. स्वस्त असो तुझे अंग, बरं काय, कपिनाथ थोडा आवाज वाढवा माऊली, बरं काय, तुझं अंग असणार स्वस्त असो, तुझं जीवित्व असणार स्वस्त असो, बरं काय, कल्याण असो. कारण मारुती रायाला सद्गुरु माऊली कृपा आशीर्वाद द्यायला येतात. आणि मग सद्गुरु माऊलीचा कृपा आशीर्वाद झाल्यावर सद्गुरु कृपा झाली, इमारत फळाली. बघा माय बापू, सद्गुरु माऊलीची कृपा पाहिजे. पण सद्गुरुची माऊलीची कृपा कवा होते माय बापू, जर आम्ही त्या माऊलीच्या मनाला जिंकल्या तर, माऊलीचं कार्य सिद्धीला गेल्या तर, माऊलीची सेवा केल्या तर. बरोबर आहे ना माय बापू. आणि म्हणून माय बापू, सेवके करावे सांगितले काम, म्हणून तुम्ही आम्ही सेवक आहोत एखाद्याचा, आणि ते सेवा करणं तुमचा आमचा धर्म आहे, कर्तव्य आहे. आणि म्हणून माय बापू, भगवान रामचंद्र प्रभू मारुतीरायाला आशीर्वाद देऊ लागलेले आहेत. स्वास्थ्य असो तुझ लागी, कल्याण असो सर्वांगी, सर्वदा विजयी जगी, तनु सर्वांगी सुदृढा. मारुतीराया तुला स्वस्त असो, कल्याण असो सर्वांगी, तुझे तनु म्हणजे शरीर, शरीर असणार सुदृढ असो. बघा माय बापू, रामचंद्र प्रभू मारुतीरायाला आशीर्वाद द्यायला येतात. मारुतीराया, माझा कृपा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तुझं शरीर असणार त्या ठिकाणी सुदृढ असू दे, बरं काय, चिंता करू नको मारुतीराया. अशा प्रकारचा आशीर्वाद देऊ लागलेले आहे. म्हणता होई चिरंजीवी, तेही जीवित्व ज्ञानानुभवी, ज्ञान विज्ञान पदवी तुझे निभावी जगासी. ऐक मारुतीराया, तू चिरंजीवी होई, बर काय. मारुतीरायाला सहज आशीर्वाद देऊन टाकलं रामचंद्र प्रभूला. याच्या अगोदर सीता मातेने आशीर्वाद दिले महाराज अशोकवनामध्ये. आणि रामचंद्र प्रभू म्हणाले तर मारुतीराया तू चिरंजीव होईल, बर काय, आणि ज्ञान विज्ञान पदवी तुझे व्हावे जगासी. बघा मा बापू, ज्ञान विज्ञान पदवी तुम्हा आम्हाला मिळते. कधी मिळते, जर नित्य नेमानं आम्ही मारुतीरायाच्या दररोज सकाळी उठून दर्शन घेतल्या तर. नित्य नेमानं आम्ही ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. सज्जनो माय बापू, भगवान रामचंद्र प्रभूचा कृपा आशीर्वाद आहे. मारुतीराया, जो कोणी भक्त तुझ्याकडे येईल, तुझी सेवा कराल, तुझं नामस्मरण चिंतन कराल, तर त्याला ज्ञान आणि विज्ञान पदवी सहज मिळेल, बर का. आता मी तुझा देव आशीर्वाद तवा पूर्वीचा तुझे बाघात प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध ऐक सावध सांगेन. ऐक ऐक मारुतीराया, तुला मी आता आशीर्वाद देऊ तर तुझं बळ असणार पूर्वीच प्रताप अतिशय अद्भुत आहे, बर काय. बलवान आहेस का? बलवान आहेत महाराज, कारण त्या अंजनी मातेच्या पोटी जन्माला आल्यामुळं. बारकाईनं चिंतन करा महाराज. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. सज्जनो माय बापू, त्या अंजनी मातेने 60,000 वर्ष तपश्चर्या केलेलं होतं. आमची माय काय करायली आम्हाला माहित नाही माय बापू, बरं काय. आणि म्हणून माय बापू, तुम्ही आम्ही काय करावं हे रामायण शिकवते. बारकाईनं चिंतन करा आणि अनुकरण करावं माय बापू, जीवनात उतरावं, तर या जीवाचं हित होते सज्जन हो माय बापू, बरं काय. आणि म्हणून मारुतीराया, मी तुला आशीर्वाद द्यालो, पण तुझं अतिच बळ, अगोदरच बळ, महान प्रताप वीर आहेस. आणि तुझ्या बळाची शौर्य, तुझ्या बळाचं जे काही वर्णन आहे ते मी तुला सांगतो मारुतीराया. ऐक बर काय. परिया कैला भानो इंद्र हमी तला हनुमंत नामा विधान. त्यापासून तुझ दहाले. ऐक मारुतीराया, बाळपणी आकडीला भानू
म्हणजे सूर्य. माय बापू आम्ही जन्मल्यावर डोळे सुद्धा उघडणार. मारुतीराया जन्मले आणि त्या सूर्याला गिळाया गेले. इंद्र सूर्याला मदत करायला आलाय. इंद्राने वज्रास्त्र हाणलंय आणि हनुवटी फुगली. तेव्हापासून मारुतीरायाचं नाव हनुमंत पल्ल महाराज. बरं काय चिंतन करा माय बापू. जन्मल्या सूर्याला गिळाया जायचं सामर्थ्य का आलंय महाराज? तर माईच्या सामर्थ्यामुळं 60,000 वर्ष त्या माईनं त्या महादेवाचं चिंतन केले महाराज. आणि म्हणूनच म्हणतात अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. म्हणून माय बापू तुम्ही आम्ही असणाऱ्या भगवंताचं जर कार्य केल्या, भगवंताचं जर नामस्मरण केल्या तर नक्कीच मारुतीरायासारखं रत्न आमच्या पोटी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. बोला रवीच्या धावण्यासी आले लोक पाळवे गेसी, ख्याती लाविली तयासी, ऐक सावकाची सांगेन. ऐक मारुतीराया त्या रवीच्या धावण्यासाठी लोकपाळ म्हणजे देव लोक आली. लई वेळ घेईना माय बापू. पण तिसऱ्या अध्यायामध्ये लई लोक लई वेळ घेतात. पण समोरचा विचार करावा महाराज. बरं काय म्हणून वहीबद्ध सांगायचं होत नाही बापू. कारण त्या सूर्याच्या धावण्यासाठी लोकपाळ आले. 33 कोटी देव लोक आले महाराज. पण त्यांच्यावर तू मारुतीराया ख्याती लावलास आणि त्याचं तुला मी सांगतो ऐक बर काय. खुंटीत झाले इंद्रवज्र शिवाचा शिवळ झाला चुर वरुणाचे पास समग्र चक्क चुरपय झाले. सत्यराव माय बाप इंद्रदेवाने त्या ठिकाणी वज्रास्त्र टाकले ते काही चाललं नाही. बरं काय आणि शिवाचा सो म्हणला माय बाप महादेवाचा. म्हणून मारुतीराया तुझं सामर्थ्य अगाध आहे, अगाध ख्याती आहे महाराज. पण तुम्ही आम्ही बारकाईने चिंतन करा महाराज. मारुतीराया म्हणजे माऊली अखंड शावकार नामधारक आहे. तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही वयोवृद्ध आणि तपोवृद्ध आहात. बरं काय माय बापू अखंड नामधारक. खंड आहे का? तुम्ही आम्ही म्हणाले अखंड राम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह. पण माय बापू आमच्यामध्ये कुठंतरी खंड व्हायलाय. म्हणून अखंड या हृदयामध्ये मारुतीरायानं रामनामाची ज्योत लावलेले होतं अंतकरणाच्या ठिकाणी. आणि म्हणून जगाचा मालक त्या रामचंद्र प्रभू मारुतीरायाचं वर्णन कराले. मालकानं सेवकाचं वर्णन करावं माय बापू. बरं काय आणि बाईचं वर्णन तिच्या मालकानं तिच्या देवानं तिच्या नवऱ्यानं करावं. आणि तसला दिवस जर आला माय बापू तर त्या दिवसापेक्षा पवित्र दिवस त्या व्यक्तीसाठी जगातलं कुठलाही नाही माय बापू. आणि म्हणून मारुतीरायाचं वर्णन रामचंद्र प्रभू करू लागलेले आहेत. तुझं ना बाधी वरून पाश बोला बोला आश्रमी आश्रम पाश वा वा. तिसरा कर्माचा कर्म पाश तुझ विरेशा बाधी. ऐक मारुतीराया तुला वरून पास चालला, आश्रम पास चालला आणि तिसरा कर्माचा कर्म पास तुझ्यावर चालला. आम्ही वरून पासात अडकल्या, आश्रम पासात अडकल्या, कर्म पासात अडकल्या. कोणताही पास या जीवाला सोडला नाही महाराज. कारण हा जीव असणारा या मायारूपी सागरात अडकलाय. लालचावले मन लालचून गेलंय. बरं काय आणि या मर्गजळ संसारामध्ये आम्हाला भ्रांती पडली माय बापू. म्हणून मारुतीराया तुझ्यावर वरून पासाचा बाधा होईना, आश्रम पासाचा बाधा होईना आणि कर्म पासाचा सुद्धा बाधा होईना. ऐक बर काय मारुतीराया. पास ज्ञान पास अंकाराचा पास परब्रह्मीचा वर्म पास तुझं सहजा बाधे नाते नेवरून पास किती तुझं बांधावया मारुती माझी देते कोण जगदी तुझं निश्चिती दंडावया. हे मने येता सकळ जगा पदाभिमाने लग बघा दंड घेऊन या वेगा तुझ सवेगा दंडवाला. ऐक मारुतीराया ये मन नियंता सकळ जगा. तुकोबरायाचं एक अभंग आहे महाराज. जगा काय काळ माथा दिला पाय. मारुतीराया
जगावर सामर्थ्य त्या यमाचं आहे. यमाने यमदंड घेऊन आलेलो होता, पण मारुती राया त्या यमदंडाचे तुकडे तू केलेले आहेस. यमाचं सुद्धा तुझ्या पुढे काही चाललंय काय? अजिबात चाललं नाही महाराज. आणि कशामुळं? केवळ नामामुळं. सार 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 विठोबा नाम तुझे सार. कारण नामाची ताकद आहे. भगवंताचं नाम कसं आहे महाराज? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. कारण भगवान परमात्म्याचं नाम त्या अंजनी मातेच्या मुखात होतं आणि त्या अंजनी मातेच्या पोटी 11वा महारुद्र मारुतीराया जन्माला आले. आणि म्हणून मारुतीराया त्या यमाचं सुद्धा तुझ्या पुढे काही चाललं बरं काय? त्या यमाचा यमदंड पाही म्हणून गेला तुझी देही, तर बापुढे कोण काय हनुमान पाही दंडावया. ऐक मारुतीराया त्या यमाचा यमदंड मोडून गेला. इतर बापुढे काही, बाकीच्या लोकांचं तुझ्या पुढे काय चालणार आहे? आणि म्हणून मारुतीराया तुला माझा आशीर्वाद द्यायला सुद्धा मी विचारात पडलेला आहे. बघा महाराज, आम्ही चांगलं कर्तव्य केल्या, चांगलं कार्य केल्या तर मोठे माणसं सुद्धा विचारात पडतात. बरं काय? काय सामर्थ्य आहे मारुतीरायाचं. आणि म्हणून रामचंद्र प्रभू विचारात पडलेले आहेत. बोला. अग्नी वायू कुबेर चंद्र सर्वही झाले तुझे किंकर. वाडात तसा चार सुंदर. हनुमान वीर तिही लोकी. ऐक मारुतीराया, अग्निवीर कुबेर असणारे चंद्र सगळे तुझे किंकर झालेले. आता तर धातुका वीर आहेस मारुतीराया तू. तीही लोकी स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये जरी गेलं मारुतीराया तर तुझ्या बरोबरीचा कोणी नाही. एवढं सामर्थ्य तुझ्यात आहे. आणि म्हणून मारुतीराया तुझं अजून वर्णन करतो. ऐक बर काय? बोलिया हो प्रताप शेती. बोला. लावणी सकळाची वर दोती. वावर देही ऐसी ख्याती. त्रिजगती मिरविजे. थोडंसं बारकाईनं चिंतन करा महाराज. स्वतःच्या बळावर आम्ही म्हणते माझी या बळे मी नाही बोलत आणि सखा पांडुरंग वाचा त्याची. बरं काय? तुम्ही आणि आमच्या स्वतःच्या बळावर करणार. बरं काय? आम्हाला जर भाऊ जवळ आला, कोणी जवळ नातलं झालं तर त्याच्या बळावर असणार आम्ही कार्य करायचं बघत्या. पण मारुतीराया तू स्वतःच्या बळावर असणार त्या ठिकाणी विजय मिळवलेला आहेस. बरं काय? स्वतःच्या सामर्थ्यानं. माय बापू, स्वतःचं सामर्थ्य कवा आलंय तर स्वतः आचरणात आणल्यामुळं. मारुतीरायामध्ये एवढी ताकद होती. पण माय बापू, किष्किंधेचा राजा सुग्रीवाला मालक म्हणून सुग्रीवाची सेवा मारुतीरायाने केलंय. आम्हाला जरासं जर मोठेपणा आला तर आम्ही लोकांना कामाखाली हाताखाली लावताना आम्ही काम सांगत्या महाराज. म्हणून बारकाईनं चिंतन करावं. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ऐरावत रत्न तोर आणि त्याशी अंकुशाचा मार. बरं काय? मारुतीराया हे सगळं सामर्थ्य तुझ्या स्वतःच्या बळावर आहे. बर का? ऐसे माझे वरदान तुर्वळी वायू नंदन वेगे करुणी उठान. बंधुरत्न मज देई. ऐक ऐक मारुतीराया, कायसे माझे वरदान. माझं वरदान काय म्हणले महाराज? बरं काय? आतुरबाईस मारुतीराया वायू नंदन. बरं काय? वेगे करुणी उड्डाण. ओय माय, डोळे लावू नका. वेगे उड्डाण कर आणि लवकरात लवकर मारुतीराया माझं बंधुरत्न मज देई. बघा माय बापू, भावासाठी रामचंद्र प्रभू मारुतीरायाच्या पुढे हात जोडून विनंती कराले. म्हणून माय बापू, तुम्हा आम्हाला भाऊ कळायला पाहिजे. बरं काय? ज्याला परपंच कळालंय त्याला परमार्थ कळालाय. बरोबर आहे ना महाराज? परपंच परमार्थ साधतील दोन्ही, तयासी निर्वाणी सुख होय. बरं काय? आपला भाऊ आम्हाला कळायला पाहिजे. आणि म्हणून रामचंद्र प्रभू म्हणाले तर मारुतीराया लवकरात लवकर उड्डाण करा आणि माझं बंधुरत्न द्या. बरं का? ऐसे बोलता श्री रामचंद्र सकळ वानराचे भार. बोला. आणि पिंजारीला कपिंद्रा
निधासुर वाचत सत्यराम बापू अशा प्रकारचा रामचंद्र प्रभू बोलले आणि सर्व वानरांचा भार तटस्थ होऊन बघू लागलेला आहे महाराज. बरं काय तटस्थ झाले का जसं तुम्ही तटस्थ होऊन रामकथा ऐकायला माय बापू. बरं काय आणि मग मारुती रायानं रोमावळी पिंजारलं. बरं काय शहारे उमटले मारुतीरायाच्या अंगावर, काटे उभा टाकले आणि काट्यासारखे अंगावरले केस उभा टाकले. महाराज काय करतात मारुतीराय? गारील्या रोमावळी वाह दिसे विक्राळ दांताळी मस्तक गेला नभो मंडळी आंगुळी आवेश अंगावरले केस असणारे पिंजारले महाराज. मस्तक गेला नभो मंडळी, आकाशापर्यंत मस्तक गेले महाराज. बरं काय आणि मग त्या ठिकाणी विक्राळ असणार रूप धारण केलंय. मारुतीराया काय करतात बोला? दोन्ही दिसती नेत्र गोळा धगधगीत इंगळ बोला. हाटिता भूमीशी लांगोळा लोक सक्कळ भयभीत सत्यराम बापू लाल बुन्न खैऱ्याच्या इंगळासारखे डोळे झाले. शावकार बरं काय इंगळासारखे डोळे झाले आणि सगळे वानर लोक बघू लागलेत महाराज. मारुतीरायाला अतिशय भयंकर राग आलेला होता, कारण मालक संकटात आहे. माय बापू ज्या ज्या वेळेस मालक संकटात पडले त्या वेळेस त्या सेवकाचं कर्तव्य तुम्हा आम्हाला दाखवून द्यायला तर रामायणाच्या माध्यमातून गावबा महाराजांनी या तिसऱ्या अध्यायाची सुरुवात केलीत महाराज. बरं काय शांती ब्रह्मनाथ महाराजांनी हा अध्याय गावबा महाराजाकडे दिलेत माय बापू. आणि म्हणून गावबा महाराजांनी तुम्हा आम्हाला आपल्या गुरु माऊलीवर, आपल्या देवावर किंवा आपल्या आई वडिलांवर जर संकट आलं तर तुम्ही आम्ही काय करावं हे मारुतीरायाच्या या कार्यातून तुम्हा आम्हाला घेता येते. बरं का वडिला पुच्छाचा गोडा लांबणी सुवेचा कडा रामस्मरुणी वेगाडा केला गाडा भुभुकारा पुच्छाचा हा कडा वळला आणि ते पर्वतावर गेलं महाराज, 16च्या पर्वतावर. आणि वरून जाऊन जय श्रीराम रामाच्या नामाचं चिंतन केलंय आणि चिंतन करून काय केलंय बोला? कोणी त्याचा भुभुकारा दत्ताचे कैलासी शंकर ब्रह्मांड हडबडिले थोरा घोरांदर मांडिले. बघा बाबा त्या लंकेजवळ कैलासाला गेला आणि दचकला वा शिव शंकर महादेव परमात्मा ब्रह्मांड हडबडून गेलो महाराज. लक 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 ब्रह्मांड थरथर कापालय हालालय असा प्रकार झालेला आहे. कायसा प्रलय रुद्र निमती द्रजी इंद्रादिक पडली संकटी प्राण कंठी दाटले. ऐका महाराज हे सामर्थ्य नामाच्या चिंतनाचं आहे महाराज. अकाळी प्रलय कायसा, अचानक मध्ये प्रलय आलाय की काय असं देव लोकांना वाटालय. इंद्रादी पडती संकटी. बघा मा बापू 33 कोटी देवाचा राजा इंद्र आणि इंद्र संकटात पडलेले आहे महाराज. कशामुळं? जर मालकावर संकट आलं तर त्या मालकाच्या सेवेसाठी मारुतीराया धावले. मारुतीरायाने गर्जना केलंय म्हणून देव लोक संकटात पडलेले आहेत. बडे खतले सागरी वृक्ष ब्रह्मर्दी गंगा गगनांतरी उड्डाण करिता कपी केसरी सुरा सूर्याकांत उड्डाण गेली महाराज. कडे खचली सागरी, त्या पर्वताचे कडे असणारे सागरात खवचळले महाराज आणि उड्डाणावर वर जाऊ लागली. देव लोक असणारे हरबडून गेले, दातकळी बसू लागली. असा प्रकार झालेला आहे. सागरा खळबळ त्याला जाऊ बाहेर सातळा जीव मात्र सकाळा गोळा गुळाचे निडाके गोळांगुळाचे धाके. गोळांगुळ
मारुतीला वानर बर काय सप्त पाताळाला खळबळ 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 कराले बर काय आणि धरा जाऊ पाये रसातळा प्रत्येक रसातळाला जायची अवस्था झाली महाराज केवळ मारुतीरायाच्या आवाजानं बर काय एवढं सामर्थ्य त्या मारुतीरायात होत आणि मारुतीराया ते सामर्थ्य दाखवू लागलेले आहे राम नाम स्मरण सवेग केले उड्डाण न लागता दक्षिण सागर संपूर्ण कर्मेला जय श्रीराम रामाच्या नामाचा जय जयकार केला अर्ध क्षण न लागता सागर संपूर्ण कर्मीला पूर्ण सागर ओलंघन करून पलीकडे गेलाय एवढं कार्य मारुतीराया केलेले आहे उपरी गगनांतरी पर्यंत वरी गेली उड्डाणा ती थोरी विक्रम भारी कपीचा उपरी गगनांतरी बघा मा बापू उड्डाणावर उड्डाण बर्र कुठं गेले महाराज 70 लोकांपर्यंत गेली उडी काय सामर्थ्य म्हणावं महाराज काय ताकद म्हणावं माय बापू आम्हाला रात्रभर पोती शक्ती ऐकाय गेलं तर डखल्या लागतात माय बापू बर काय अहो हे सामर्थ्य पाहिजे बघा माय बापू बारकाईनं चिंतन करा मी तुमच्या गावचं वर्णन म्हणून करायला नाही कारण हे गाव मांजरमवाडी म्हणजे अतिशय लहान वाडी आहे पण या लहान वाडीमध्ये 50-40 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आणि लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळा बघा आळस आहे का महाराज कुठल्याच प्रकारचा आळस नाही कुठल्याच प्रकारचा मनामध्ये विकल्प नाही अतिथी देव भाव आलेल्या पाहुण्यांचं तुम्ही स्वागत करायला महाराज प्रेमानं आलेल्या वाचक सूचक संत मंताचं कीर्तनकाराचं टाळकरी विनेकरी पाडेकरी या सगळ्यांचं स्वागत करायला तसं मारुतीराया आपल्या मालकाच्या कार्याला आळस केले नाही बर कुठे गेले तर 70 लोकांपर्यंत गेलेले आहेत दुमदुमिल्या संपूर्ण प्राणांतिक सकळ राक्षस गण ऐकून या रावण अति चिंता मना मायबापो दिशा असणाऱ्या दुमदुमून गेल्यावर काय दाही दिशा मायबापो आणि रावण असणारा त्या ठिकाणी चिंतातूर झाला रावणाला कळालं महाराज बघा वाईट लोकांना चांगली बातमी कळाली की दुःख होते आता रावणाला दुःख झालंय चिंता लागली मायबापू चिंता का लागते सांगू का चुकली या वर्म फेरा पडे वर्म चुकलं मायबापू तर चिंता लागते आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं मायबापू सज्जन हो वाईट कर्म हातात धरू नये कारण रावणाचं वर्म कुठं चुकले मायबापू हो तर माय म्हणे जीसी भोगू पाये तीसी कपटे मिळविले धुळीसी सहपुत्र परिवारेसी सज्जन हो ज्या माईला भिक्षांनी माई म्हणलंय आणि त्याच माईला भोगू पायालय म्हणून सज्जन हो मायबापू हो तुम्ही आम्ही रामकथा ऐकाल्या तर रामकथा आचरणात आणावं रावणाला चिंता लागली आता काय होते ऐका गेली कपिंद्रानी लावसेदी समग्र उठवल्या सौमित्र श्रीरामचंद्र नाटोपे रावणाच्या मनामध्ये विचार आला जर लक्ष्मणाला जर उठवलं मारुतीरायानं शल्य विशल्य नावाची वस्तू आणलं आणि लक्ष्मण जर उठला तर आपल्याला ऐकीना आणले बरं काय आणि मग मात्र आपल्याला अवघड होते म्हणून रावणाला चिंता लागली बोला एकमेका परीच येथे कर्कश बोला अवघे मिळाल्या युद्धाच मग आम्हास प्राणां रावण चिंता करत मनात विचार करायला एकापेक्षा एक बलाढ्य वीर आहे कर्कश आहे आणि हे जर एका जागी आले तर आम्हाला आटोपण्यात बरं काय आणि म्हणून रावण चिंता करू लागलेला आहे आता काय करू विचार प्रधान मारी समग्र वावा दिया
कया पुत्र कुंभरे कुमर सज्जनो मारो तो मारो रावण असणारा विचार करायला आता काय करू विचार सरळ म्हणाले लवकर घ्या म्हणाले घेऊत माय बापू बरं काय आता काय विचार करावं कारण सर्व लेकराला मारलं इंद्रजित गेला इंद्रजितासारखा बलाढ्य आहे का कुंभरे कुमार सगळ्यांना मारलं मी काय करू बरं काय चिंता रावण करू विसरला भोजना विसरला उदगपाना अति चिंता थोडंसं बारकाईने चिंतन करा अशा प्रकारचा विचार करता करता चिंता लागली चिंतेचे घटे चतुराई बरं काय चिंता लागले की ज्ञान कमी होते महाराज करू इसरला भोजन जेवण जाईन आले काय झालं माऊली का जेवण आल्या काय करावं जेवणच जाईन आले का वाईट कर्म केल्या बरोबर आहे ना बाय बापू आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं तर चांगले कर्म करावं बरं काय ग्रान लागे से जशी करिता से उठ बैसी वा वा वा. देखील काळ नेमी बोला मग चरणाशी लागला थोडंसं बारकाईने चिंतन करा निधना न लागे शेजेशी कोणाच्या शेजेला माऊली मंदोदरी मातेच्या मंदोदरी माता म्हणजे काय साधी आहे का माय बापू 5 पतिव्रतामध्ये मंदोदरी मातेचं नाव आहे तेवढ्या पवित्र माईच्या जवळ झोपल्यावर बी याला झोप येईना आली का झोप येईना आली कर्म वाईट केल्यामुळं तुम्ही आम्ही कर्म वाईट केल्यावर गादीचं मखमली पलंग जरी आणलं तरी झोप येईना कथा ऐका कथा अनुसरण करा कथा जीवनात उतरा महाराज बारकाईनं चिंतन करा इकल तिकल सांगायचं नाही महाराज जे गाभा आहे ते बारकाईनं चिंतन करा बरं काय शेजेशी झोप लागणं आली का वर्म चुकला बरं काय करीत बसे उठ बैसी उठालय बसालय इकडे चले तिकडे चले काय झालं आराम करा अजिबात नाही आणि तो देखील काळ नेहमीशी 10 तोंडाच्या न 4 तोंडाच्या काळने मिला बघल्यावर काय केले बोला चारी मुखे सरतीला गाडा विकट विक्राळा बोला जगदगीत नेत्र गोळा सिंगळ खदिराचे 4 तोंडाचा काळने मी होता 4ही तोंडामध्ये गाडा होत्या विक्राळ असणाऱ्या माय बापू धगधगीत खैर्याच्या इंगळासारखं बरं काय डोळे लाल बुंद काळा खापर किती काळा होता माय तावीला जर उलट केलं तर ते तावीच्या बुडाला काळ किती राहते तेवढा काळा डांबर सारखा होता बर काय माय बापू तुम्हाला सांगतोय माणूस वरून काळा राहिला आतून गोरा राहावं काही लोक सावकार आतूनही गोरे राहतात आणि मधूनही बाहेरूनही गोरे राहतात काही लोक दिसाया गोरे मधून काळे राहतात मामा काही लोक बाहेरून काळे मधून गोरे राहतात ज्ञानेश्वरी मध्ये एक होई आहे माय बापू अंतू बाहेरू चोकाळू सूर्य जैसा उज्जाळू आणि तत्वार्थीचा पायाळू देखना जैसा सूर्य आतूनही बघा तेजवान आहे बाहेरून बघा तेजवान आहे म्हणून तुम्ही आम्ही कसं असलं पाहिजे तर निर्मळ स्फटिक दगडासारखं त्या सूर्यासारखं असलं पाहिजे बोला तिकड दाडा जारी मुख समान पर्वत तरी कापराय साकाळा अतिशय तीक्ष्ण असणाऱ्या 4ही दाढा आहेत बरं का खापरासारखं का बोला मला भुंगवळा निशे डाकरी देखता बोला अति भयानक शरीर त्याच्या अपराधी शरीर तुम्हा जाऊन या सत्वर प्रबंध सज्जनो बाबा अतिशय भयानक शरीर असणारा आणि त्याच्या पाया पडाले त्याला विनंती करायला बापू मारुतीराय असणारे शल्य विशल्य अमृत वेल्ली आणाया चालले ताबर काय आणि तू तिथं समोर जाय आणि तिथं जाऊन साधू आहे म्हणाले बघा माय बापू राजा आहे रावणाचा आहे 14 चौकड्याचा राजे रावणाला आहे 80,000 बायका आहेत माऊली बरोबर आहे तुम्हा आम्हाला एकच आहे मामा रावणाला 1 लाख पोरं आहेत आम्हाला मिठच कड्यावणी एकच आहे हे की नाही रावणाला 1.25 लाख नातू आहेत आम्ही अजून बघलेही नाही पोराचंही लग्न झालं नाही आणि पोरीचंही झालं नाही बरं काय म्हणून माय बापू तुम्ही आम्ही काय करावं बघा एवढा राजा असून काय नेहमीच्या पाया पडावं बोवे गे ग मन मनोन आलो तुझ शरण तेथे गेला कपिनंदन त्यासी विघ्न न करावे बाबा लोटांवर घातले पाया पडले आणि त्यांना काय नेहमीला म्हणाले बाबा
लवकरात लवकर जाईल मारुती राहायला इकडं कर लवकर लवकर घ्या म्हणाले हनुमंत बाळ नेहमी ऐक विनंती वा वा. म्हणा बेदली से शक्ती बोला. हृदया येता ग बसती सौमित्र नित्य मरे काय नाही मी ऐक माझी विनंती बर काय मी कपट करून लक्ष्मणावर ब्रह्मशक्ती टाकलो आणि सूर्य निघाल्यावर तिथं जर मारुतीला आले शल्य विसल्य घेऊन तर असणार त्या ठिकाणी लक्ष्मण उठाल मग लागी वायुनंदन करुणी सवे गौटाना दिव्य औषधी आणून सोय लक्ष्मण उठवील मारुतीला उठाल करून गेलेले आहेत दिव्य औषधी लवकरात लवकर घेऊन येतील आणि लवकरात लवकर घेऊन येऊन दिव्य औषधी आणल्यावर लक्ष्मणाला उठवतील बोला महाराज उदयान येता ग बसती आणून औषधी समजी वाचवावया निश्चिती प्रतिज्ञा मारुती करून गेला सजन बाबा भाऊ कळले नाही दमानं चलू द्या लई बी आपण शॉर्टकट मध्ये सांगायला महाराज इकडलं तिकडलं काहीच भरलं नाही आल्या तुम्ही बारकाईनं चिंतन करा है की नाही काही काही लोक काय करतात माय बापू आम्हाला लोकांना नाव ठेवायचं नाही पण काही इकडं तिकडं सांगत बसतात अजिबात सांगणार माय बापू वैबद्ध सांगतो बरं काय रावण असणारा त्या ठिकाणी काळनेमीला विनंती करून म्हणाले सूर्य निघाल्या जर इथं मारुतीराय आले ते जर मारुतीराय लक्ष्मणाला उठवले तर आमचं काही खरं नाही अशा प्रकारचं रावण काळनेमीच्या पाया पडाले बोला तात्काळ औषधी आणून आताची उठेल लक्ष्मण मग त्याशी झुंजेल कोण राम लक्ष्मण मध्ये तात्काळ असणाऱ्या औषधी आणून इथं लक्ष्मणाला उठवतील आणि ते आतुरबळी आहेत त्यांच्या सोबत युद्ध कोण करेल आमच्याला युद्ध करणं होईल का आतापर्यंत झालं नाही कपट करून मी ब्रह्मशक्ती टाकला कपट प्रकार भला नाही माय बापू तुम्ही आम्ही कपट करू नको लई लोकांना काही लोकांना अशी सवय राहते चांदोळकर बरं काय कपट करतात आणि तळपट उठून घेतात रावण कपट केलाय त्याचं तळपट उठालंय रामकथा ऐकायला कपटाला बाजूला करायचंय बोला आती बळी वायुनंदना वर हरिंगाव. बोला, बोला. बलिष्ठ सकल वानरगणा याची कोण झुंजेला थोडंसं बारकाईनं चिंतन करा वैर्याचं सामर्थ्य करा आतुर बळी वायुनंदन कोण वर्णन करायला मारुतीरायाचं रावण करायलाय महाराज आतुर बळी आहे बलिष्ठ आहे त्याशी कोण झुंजेल काय मी जर मारुतीराय जर ते औषध आणलं लक्ष्मण उठला आणि मारुतीराय आतुर बळी आहे मारुतीरायासोबत बळ सामर्थ्य लावणं अशक्य आहे मग काय नेहमीला होईल काय मामा लोकांचं घर बुडाल्यानं बुडाला आपलं बुडून हो म्हणतात लोक लय विचित्र राहतात महाराज बरं काय लोकांची नुकसान होऊ द्या म्हणजे काय नेहमी मेला तर मेला आपण जिवंत राहावं पण माय बाप हो तुम्ही एक ध्यानात ठेवा बारकाईनं चिंतन करा लोकांचं वाईट करतो म्हणल्या चितशील पर घरा तरी येईल आपल्या दरा म्हणून लोकांचं वाईट चितायचं का अजिबात नाही बोला कपटे करुणा ब्रह्मशक्ती आगईला हे उर्मिला पदी तव कार्य साधावे हातो हाती उदयाग बसती न येता आई काय मी म्हणले मी कपट करून असणारा त्या ठिकाणी उर्मिला पती उर्मिलाचं नाव आलंय आमच्या माईचं नाव कुठं आहे देवालाच ठाऊक है की नाही उर्मिला पती उर्मिलेचं पती का नाव आलंय सांगून जाऊ का ज्यावेळेस वनवासाला रामचंद्र प्रभू निघालेत ना माय बापू त्यावेळेस उर्मिला पाया पडली आणि पाया पडल्यावर लक्ष्मणानं सांगितलं उर्मिला ऐक मी 14 वर्ष 14 दिवस माझ्या भावासोबत चाललो आहे की नाही माहेरा जाऊ नको मातुळला माहेरा बरं काय जनक राजाच्या नगरीला मिथुला नगरीला आणि 14 वर्ष 14 दिवस तू इथंच राह अविद्या नगरीमध्ये माझ्या आईवडिलांची सेवा कर माझे जे 700 आया आहेत माया आहे ते तुला त्या सौमित्रा मातेसारख्या असल्या पाहिजे या सगळ्यांची सेवा कर किती दिवस मामा 14 वर्ष 14 दिवस एक दिवस नाही गेल्यानं जमणं आलंय म्हणालो रामकथा ऐका रामकथा चिरणात आणा जीवाचं हित करून घ्या महाराज बरं काय आणि म्हणून आतुरबळी असणारा तो लक्ष्मण आहे एकदा लक्ष्मण उठला आमचं काही खरं नाही म्हणून तुझ्या पाया पडालो कळले मी कोण म्हणाले महाराज रावण पाया पडत म्हणाले बोला चंद्रामृते सदा पूर्ण चंद्राचल म्हणती म्हणून ऐरवती द्रोणादी झाला चंद्रामृत त्याला म्हणतात चंद्राचल
संत पर्वती समद पर्वती देते गेला कपिनंदना बहुमाया करून आपण त्यासी करावे विघ्न सूर्योदय जवान तिथं असणारा कपिनंदन म्हणजे सर्व वानेरामधला वानेर म्हणजे मारुतीराय प्रकार. आणि तो तिथं तिथं जाऊन त्याला विघ्न कर. मारुतीराय म्हणजे काही साधे नाही, विघ्न करून त्याला रात्रभर तिथं गोवून ठेव. बरं काय, अशा प्रकारचं काळनेमीला हा 4 तोंडाच्या राक्षसाला 10 तोंडाचं राक्षस सांगाले बोला. देही मायेचे लक्षण कटाधारी बलकलांबरण सर्वांगे भस्म उदळना असाधारण ऋषी वेश. ऐक म्हणजे बाबा तू काय करतो इथं मायेचं लक्षण कर. जटाधारी वल्कल्य अंबर जटा वाढीव वल्कल्य धारण कर, सर्व अंगाला भस्म लाव. बर काय, जसं काय समोरच्याला साधू होईत काय महाराज होईत काय, पांढरे वस्त्र परिधान केल्यावर माणूस उगच वागते है की नाही. पांढरे वस्त्र परिधान करणाऱ्याने विचार करावा आमच्या पुढे वाक आले. आम्ही त्या कपड्यासारखं अंतकरण पांढरं ठेवावं महाराज, स्वच्छ ठेवावं माय बापू. बारकाईनं चिंतन करा. मन बुद्धी चित्त अहंकार हे 4 चतुष्ट अंतकरण आहे. कमीत कमी पांढरं वस्त्र परिधान करणाऱ्यानं तरी म्हणजे महाराज लोक आहे की नाही. महाराजांना आतून असणाऱ्या मनाच्या ठिकाणी बुद्धीच्या ठिकाणी चित्ताच्या ठिकाणी आणि अहंकाराच्या ठिकाणी विषय तो त्यांचा नारायण ही अवस्था असणारी झाली पाहिजे महाराज. बरं काय, नाहीतर लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा पाषाण आहे की नाही. अशी अवस्था होऊ नये. काय म्हणाले महाराज, आपस वेश धरून पूर्ण करावया आश्रम निर्माण गोवावया कपिनंदन मायापन करावी. आई म्हणे तापस्वे धारण कर, तिथं असणारा आश्रम तयार कर. गोवा वया कपिनंदन, गोवावणे म्हणजे तिथं थांबून गेले, त्याच्या मनाला रमवणे. याच्यासाठी तापस्वे बरोबर काय सुपक सुतील जड सुंदर वृक्ष सुपरिमळ बोला. आपण धराव्याती सुशीळ गोळा गुळ गुंत वावया. आई कळणे सुंदर असणारा बगीचा तयार कर, शीतळ असणारा जेल तयार कर, अनेक प्रकारचे वृक्ष. आणि तू स्वतः महाराज होय. महाराज त्याला दिसाव. बरं काय, मारुती राया तुझ्याकडे बघल्यावर मारुती राया धावत यावं, जेणेकरून मारुती राय असणार तिथं रमाव. बर काय, दारावी ब्रह्मध्यान कथेशी वर्णावा रघुनंदन तेने त्यासी सुख गहन कपिनंदन गुंत मार्गाने चिंतन करावं. फळा म्हणाले पण पळायसारख्या वया नाहीत महाराज. निष्ठा दावावी म्हणाले, उग दाखव दिखावा कर आहे की नाही. पण एवढं रावणाला कसं कळालंय, कथेशी वर्णावा रघुनंदन. काळने मी कथा सांग. कोणाची सांग, रामाची कथा सांग. राम कथा जिथं चालू आहे तिथं मारुती राया राहतात. बर काय, आणि म्हणून माझी विनंती आहे काळने मी तू रामाची कथा सांग. आम्हाला रामाची कथा ऐकायला मिळाली महाराज. बर काय, आता आम्ही सावध अजून 1 घंट्याला आहे की नाही. म्हणून राम कथा आवडीनं ऐकावं, आवडीने भावे. बर काय, आवड नाही गेली माय बापू तर त्या ठिकाणी त्या कथेमध्ये काही रंग येईना. बर काय, कारण प्रेमानं कथा ऐकावं महाराज. आणि म्हणून तू राम कथा सांग. बर काय, आतिथ्य करावे हनुमंता सुरस सांगावी राम कथा बोला. तेने गुंती पडे कपिनाथा तेथे सर्वता अतिथ्य करावे. अतिथी देव भव. अचानक मध्ये आलेला पाहुणा देवासारखा असला पाहिजे. बारकाईनं चिंतन करा. सकाळी सकाळी एखादा साधू आमच्या घरी आले आणि भिक्षान दे माई म्हणले तर त्या ठिकाणी माईनं धावत जाऊन त्याला भिक्षा वाढावं महाराज. बरं काय, यथाशक्ती यथामती उदार अंतकरणानं दान करावं. म्हणून तू काय कर, अतिथी कर. बर काय, सुरस. सुरस म्हणजे गोड रामकथा सांग.
बरं काय गोड रामकथा सांगल्यावर मारुती रायाचं मन तिथं रमते, रात्र निघून जाते आणि मग आपला विजय होते. बोला थे महाचुर राक्षसी बोला, बोला. आणि मात्रा सगळे ग्रासी आपण युक्ती साधावी आईसी जे कपिंद्राची ते गिळी. ऐक म्हणले तिथं असणारी महासूर एक राक्षसीने आहे बरं काय, म्हणजे मगर. बरं काय आणि अशा प्रकारची युक्ती कर जेणेकरून मारुती रायाला त्या मगरीनं गिळून टाकन. बघा महाराज कुठले सायस करायची गरज नाही, कपटाने विचार करून सांगाले. लय अवघड आहे महाराज, फक्त बारकाईनं चिंतन करा कपट कोण केलंय आणि कोणाचं नाश होते आणि तुम्ही आम्ही काय करावं. औषधी समीप विस्तर जळे संपूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहरा जेते कपिंद्र गोवाबा. ऐक ऐक काय नेहमी म्हणजे सुंदर असणार त्या ठिकाणी बगीचा तयार कर. सुंदर असणार जल असलं पाहिजे, सुंदर वृक्ष असले पाहिजे, थंड जागा असली पाहिजे, जेणेकरून कपी नंदन म्हणजे मारुती राया तिथं स्थिर व्हावं. अशा प्रकारचं रावण बोलू लागलेला आहे. गमन करोणी शीघ्रगती सर्व प्रकारे असे शक्ती जेणे मरण पावे मारुती तेथे युक्ती साधावी. ऐक काय नेहमी गमन करून शीघ्र गती, शीघ्र म्हणजे लवकरात लवकर बर्र जा. बरं काय आणि ज्या प्रकारचं युक्ती कर जेणेकरून मारुती राय मरण अशा प्रकारचं बोलू लागलेले आहेत. मी तुझं सांगू कपट गती तब तू केवळ कपटाची मूर्ती तेथे माझी काय युक्ती सर्वता मारुती मारावा. थोडस बारकाईने चिंतन करा. ऐक म्हणजे काय नाही मी तुला कपट गती सांगायला तर तू केवळ कपटाची मूर्तीच आहेस म्हणले है की नाही. काय मग सामर्थ्य म्हणावं महाराज, कपट करणाऱ्याला कपट कर म्हणाला. अरे तू केवळ कपटाची मूर्तीच आस. बरं आहे आता कपटी लोकांना काही नाही मोठे म्हणायची गरज आहे का नाही. बरं काय बोला. मरण पावले हनुमंता सौमित्र मरेल त्वरित मरण पावेल रघुनाथ दोघा मृत. ऐक मरण पावल्यावर मारुतीला लक्ष्मण मरण लक्ष्मण मेल्यावर बोला महाराज. विभीषण सुग्रीव भागता नळनीळ जामवंता जुतप्ती मरतील समस्त एवढा साधेल कार्याता जरी हनुमंत मारिला. आणि नळ निळ जांबवंत सर्व असणार उत्पत्ती सगळे वानर लोक मरतील एवढं कार्य साधल्यावर. बरं काय लय मोठं लांबलच करायची गरज नाही. ऐक बरं काय काढले मी धरिले दोन्ही चरण देईन अर्धराजे दान चिंता सागरी बुडता पूर्ण तारू आपण सोय व्हावे. थोडस बारकाईनं चिंतन करा म्हणून. बरं काय म्हणून त्या ठिकाणी रावण दोन्ही चरणाला मिठी मारले आणि मिठी मारून म्हणाले मी चिंता सागरामध्ये बुडतावळी तारू आपण स्वयं व्हावे. कारण मी मला चिंता रोग लागलाय, चिंता सागरामध्ये पडलाव आणि त्या चिंता सागरातून तुम्ही नावाडी व्हा आणि आम्हाला बाहेर काढा. बरं का आणि भाकी बहुता पुढे चरणावरी मागुता माझा होत तसे प्राणांत पुन्हा पुन्हा पाया पडाले प्राणांत प्राण जायची वेळ आली. कारण मी ऐक बरं काय ऐसे ऐकताची उत्तर बोला. सकला राक्षस वीर हृदयी खोंचिला दुर्धर कपट प्रकार भला नोहे. एवढं ऐकल्या काढले मी दचकलाच की कपट प्रकार भला नव्हे. कारण कपट केले त्याचं तळपट उठते आणि यानं तर म्हणालाय मला कपट कर आणि ते मी कोणासोबत बोला. कपट करिता हिरण्यकश्यपू खंड विखंड केली वपू येथे आमचा कोण प्रताप रुद्र रूप जिंकावया
भक्तांनो, माय बापू, वया तुमच्या आमच्या हिताच्या आहेत बरं काय. कपट केला हिरण्य कश्यपू, खंड विखंड झाली वपू. प्रल्हादासोबत नामाबद्दल भगवंताच्या कपट केलंय आणि त्याचं शरीर खंड विखंड झालंय बरं का. लई वेळ सांगना बोला महाराज. कपट साधिले चंद्रेक्षरोगे धोरल्या पिला, कपट साधिले अमरेंद्र भावी व्यापिले शरीरे, कपट साधिले चंद्रेक्षरोग थोर व्यापिला. इंद्रदेव 33 कोटी देवाचा राजा म्हणजे इंद्र, त्यानं सुद्धा कपट केलंय. आईल्या मातेला भोग दिलं बरं का. वयबद्ध तर सांगा महाराज, आईल्या मातेला भोग दिल्यावर काय झालं बापू आहे की नाही, एवढं जगाला सांगावं लागेल की नाही. बारकाईने चिंतन करा. बघा माय बापू, तुम्ही आम्ही दुसऱ्याच्या मायेवर नजर टाकल्या तर इंद्राला चुकलं नाही. 33 कोटी देवाचा राजा होता. 1000 छिद्र पडले. चंद्र सगळ्या जगाला रात्रीला शीतळ करते, उजेड देते, प्रकाश देते महाराज. त्यानं गुरु मातेबद्दल वाईट विचार केलाय, त्यालाही भोगावं लागलं. डाग पल्ला माऊली म्हणून तुमची आमची काही अवकात आहे का. इथं पोती सांगाल्या नाही गावगट ते की गट नाकी, बरोबर आहे की नाही. म्हणून माय बापू, तुम्ही आम्ही अभिमान करू नको. भावून जेवण घर घेणे आईसे मांडले शस्त्र अर्जुने सांडून हस्तपात थोडंसं बारकाईने चिंतन करा. की प्राणी खाऊन पिऊन घर घेतलं महाराज. आम्ही कधी कधी काही लोक असे करतात, त्याच खातात, त्याच पितात आणि त्याच्यात भागाऱ्या कुटाळ्या करतात आहे की नाही महाराज. म्हणून त्या शस्त्र अर्जुनाला जमलं नाही माय, तुम्हा आम्हाला जमते काय. म्हणून ये बाकीचा कपटाचा प्रकार भला नये बोला. येणे राणे जाण सांडोनी राज चिन्ह बोला. भीक मागो गेला पण सीते कोरान देई माते. आता बाकीचं सोडा. सांगायला कोणाला काळनेमीला रावण विनंती केलाय. काळनेमी मनात विचार करायला, बाकीचे लोक सोडा. येणे रावण कपट केलाय. लक्ष्मण रेखेच्या मध्ये जाता आले काय महाराज, जाता आलं नाही मा बापो. वाईट नजर केल्यानं लक्ष्मण रेखा पार करता आलं नाही. यानं भिक्षान्य माई म्हणले सीते कोरान्न देई. पुढच्या वेळेस काय म्हणते आता म्हणे देसी बोगू पाहे देसी कपडे मिळविले धुळेसी सुपत्र सैन्यासी मारविले. नाहीच म्हणे, यानंच मला कपट कर म्हणाले, यानंच केलाय. माता म्हणे दियेसी भोगू पाये दियेसी आणि कपटे मिळविले धुळीशी सपुत्र परिवारेशी. हिंदानच बुडालाय माय बापू. फरक आहे म्हणून कपट करू नये बोला. राजी गती काळीची कपडे नाडले देवाधीश्वर सांडोनी मानसी सोय बिकीसी लाग. देवाला विपाळी आली. बळीराजे चैत्य गेला चिकी द्या महाराज 70ला काय हरकत नाही. लोकांचं सोडा. बळीराजाचं इथं भीक मागाय गेले. देव मागला, 3 पावलं जागा मागली महाराज, बरोबर आहे. बरं दुसऱ्या वेळेस सांगतो बोला. आपण होऊनी रंगा बळीची मागो लागला भीक तेने द्वारपाळ केला देखा पुराण्या संख्य बोलती. काळ नेहमी मनामध्ये विचार केला नाही. काळ नेहमी किती विचारवंत होता. तुम्ही आम्ही विचार करावं म्हणून तुम्ही आम्ही विचारानं वागावं बरं काय. काळ नेहमी मनात विचार करू लागलेला आहे बाबा. कारण देव बट्टू वेशात, ब्राह्मणाच्या वेशात बळीराजाच्या इथं गेली. 3 पावलं जागा मागले महाराज. 1 पायानं प्रथमे आटला, दुसऱ्या पायानं आकाश आणि तिसरा पाय कुठं माय बाप हो. बळीराजा असणार त्या ठिकाणी मस्तक समोर केलंय. मस्तक हे पायी वारकरी संतांच्या, कारण वारकरी संतांच्या पायावर असणार मस्तक आणि देवांच्या पायाखाली मस्तक दिले. पाताळात नेऊन ठेवलंय देवानं आणि तिथून येतावेळी देवाचं पाय धरले बरं काय. देवाचं पाय धरले, देवा कुठं चला असं म्हणलंय. म्हणून तुम्ही आम्ही चिंतन करावं. देवाला कपट केल्यावर द्वारपाळ होऊन राहावं लागले. तुम्ही आम्ही जर कपट केल्या मायबाप हो तर आमच्या लेकरा बाळाचं चांगलं होईना. म्हणून कथा ऐकाव आणि कपट प्रकार करू नये. उगा लोक म्हणतात फलाने नाश केले हो, केले नाहीत भाऊ, मी केला हो माझं नाश. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. कारण आपलं आपण आपल्या हातूच आहेस तुझ्या जीवनाचा
शिल्पकार. म्हणून मायबाप बारकाईनं चिंतन करा आणि कपट करू नका. पुंडलिका वरदी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवान देवादी देव रामचंद्र प्रभू आणि ज्यांनी हे मूळ रामायण लिहिले ते म्हणजे आमचे वाचे कवी वाल्मिक ऋषी. वाल्मिक ऋषीच्या चरणावर समर्पित करून सेवा पूर्ण राम. आणि तुम्ही आम्हाला सेवा दिला पाटील आम्ही तुमचे आभारी आहोत माऊली. धन्यवाद. देणगीदाराचे नाव घेतो मी. सूर्यभान मिरेवाड कळकावाडीकर यांनी 200 रुपयाची देणगी दिलेली आहे. लक्ष्मीबाई सूर्यवाड बेळीकर 100 रुपये. केवळबाई सांगवी